हेडलाईन्स अगदी इंटरेस्टिंग काही होत्या. रेड सी मधलं युद्ध काय थांबायला तयार नाही आणि त्याचा फटका हळू भारताला बसायला सुरुवात झाली आहे. फर्टिलायझर म्हणजे खतं कदाचित महाग होऊ शकतील. कारण ते बनवायला लागणारा जो रॉ मटेरियल असतो, जो कच्चा माल असतो, तो आयदर जॉर्डनकडून येतो किंवा रशियाकडून येतो आणि ह्याचा जो काही रस्ता आहे, तो ते रेड सी मधूनच येतो. खनिज तेल त्याची पण किमती वाढू शकतील किंवा भारताच्या एक्सपोर्टर्ससाठी देखील मोठ्या प्रमाणावर किमती वाढू शकतील. एक प्रॉब्लेम आहे. जग 2022-2023 पासून मोठ्या प्रमाणावर आशा लावून बसलेला आहे, की आता भाववाढ जे काय चालू झाली आहे, रेट हाईक जी झालेली आहे, ती आता व्याजाचे दर कमी होतील. महागाई जगभर कंट्रोलमध्ये आली आहे. परंतु यूएस फेडरल रिझर्व्हच्या 2 एमपीसी मेंबर्सनी आणि भारतामध्ये शक्तिकांत